आणि गळ्याचे पडते मी काय नाव नाही ठेवत, पण तुम्ही बघा ना बदल असा झाला जी माणसं कधीच कीर्तनाला येत नाही ती माणसं कीर्तनाला आली. पहिला बदल आहे. दुसरा बदल, मामांची बकरी फिरताय तेव्हापासून बरेच मांसाहारी माणसं शाकाहारी झाली. तुम्ही किती निरीक्षण केलं मला माहित नाही. बरीच मांसाहारी माणसं शाकाहारी झाली, माणसं सद्वर्तनी झाली, माणसं चांगल्या मार्गाने जगायला लागली. मामांचा भंडारा लावलेला माणूस सत्य मार्गाने जगायला लागला. जसं जुन्या काळात माणूस म्हणायला का शिव्या देते माय काय, आता तसं माणूस म्हणायला का कपाळात भंडारा लावलाय बदल झाला. आणि हे चांगलं आहे. शंकरबुवा तुम्ही कुठल्या बाजूने बघताय मला माहित नाही, मी चांगलं कीर्तनाला माणूस आहे. पहिला बदल झाला कीर्तनाला न येणारी माणसं कीर्तनात येऊन बसायला लागली. दुसरा बदल असा झाला बरीच माणसं शाकाहारी झाली. तिसरा बदल साधू करावं नाही. तिसरा बदल असा झाला जो थोडासा विशाल होता, जो समाज हेंद्री सेंद्री दैवताच्या नादी लागला होता. ते हेंद्री सेंद्री दैवतातून समाजाची मुक्तता झाली आणि बाळूमामाच्या नादाने समाज चांगल्या मार्गाला येऊन बाळूमामाच्या नादाने समाज चांगल्या मार्गाला वागायला. सगळी माणसं शेवटी राहता असं संसारात दुःख आहे. दुःखापोटी तुम्ही सगळे इथपर्यंत आलाय, मामांच्या दरबारात आलाय. तुम्हाला माहिती आहे ह्या दरबारात आला की माझ्या प्रत्येक दुःखावर काही ना काही इलाज होणार आहे. त्यातला कुणीतरी लेकराचं दुःख घेऊन आलाय, त्यातला कुणीतरी लेकरू आजारी घेऊन आलाय, त्यातलं कुणीतरी संसारातल्या अडचणी घेऊन आले. त्या सगळ्या दुःखावर, त्या प्रत्येक दुःखातून तुम्हाला मामा बाहेर काढणार आहे. त्या प्रत्येक दुःखावर उपाय म्हणून कोण असेल, त्या प्रत्येक दुःखावरचा उपाय माझा बाळूमामा आहे. आणि माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे, ज्याच्या आयुष्याला स्त्री गुरु मिळाला, ज्याच्या आयुष्याला गुरु चांगला मिळाला, त्याच्या आयुष्याला कमतरता कशाचीच नाही. माझं बोलणं तुम्हाला असं आदान तरी वाटत, माझं बोलणं तुम्हाला असं उगीच बरोबर बोलण्यासारखं वाटत. इतर गोष्टींचा आधार घेण्यापेक्षा, इतर गोष्टी समजून सांगण्यापेक्षा मामांच्या चरित्राचा अभ्यास करून मामांच्या चरित्राला समोर ठेवून जर बोलायचं झालं तर कुणाबद्दल बोलू? मामांनी ज्यांच्या पाठीशी उभा राहिले त्यांच्या आयुष्याचं कल्याणच केलं. बघा कधीतरी चरित्र वाचलं, कधीतरी मामांच्या चरित्राचा विचार केला. मामा ज्यांच्या पाठीशी श्री गुरु सारखे उभा राहिले त्या प्रत्येकाचं मामांनी कल्याण केलं. मला आता बालपणामध्ये मामांच्या वेळ घडवायचं नाही, मामांच्या विवाहामध्ये काय काय घडलं हे मला तुमच्या समोर मांडायचं नाही. मुळे महाराजांनी कृपा केली हेही मला तुमच्या समोर मांडायचं नाही. 2 साधूंना अवघड विहिरीचं पाणी पाजलं नाही तुमच्या समोर मांडायचं. त्या जैन धर्मातल्या विचाराला तिच्याच घरी नोकरीला राहून तिच्याच देवांचं दर्शन कितीमध्ये घडवलं हे मला तुमच्या समोर मांडायचं नाही. मामांनी आयुष्यामध्ये लेकरांचं कल्याण काय केलं, मामांनी लेकरांच्या पाठीशी किती ताकदीनं उभा राहिले हे जर तुम्ही ऐकत असाल तर शांत ऐका गड्या. त्या मामाच्या दरबारात कित्येक माणसं येऊन बसायची. सगळा संसार सोडून मामा जगाच्या कल्याणासाठी निघाले. त्या 2 साधूंना जेव्हा अवघड विहिरीचं पाणी पाजलं त्या 2 साधूंनी आशीर्वाद दिलता, हे बाळाप्पा तिथं पुढे पंचमहाभूतावर तुझी सत्ता असेल, पंचमहाभूतावरती तुझं राज्य असेल. ही अग्नी तुझ्या हातात आहे, वायू तुझ्या हातात आहे, पृथ्वी तुझ्या हातात आहे, हे तेज तुझ्या हातात आहे, ही ऊन वारा पाऊस हे सगळं तुझ्या हातात आहे. विषय तिथं आलाय म्हणून अजून एक वाक्य बोलतो. मामा आम्ही ह्याच्या आधी विनंती केली आणि अजून एक बार विनंती. मामा खरंच ऊन वारा पाऊस तुमच्या हातात आहे ह्याच्यावर आमचा विश्वास आहे. पाऊस मामा तुमच्या हातात आहे. आज जिथं पाणी आहे तिथं बरं आहे, पण जिथलं पाणी संपून गेलंय ना लेकरांच्या डोळ्या लेखत उभं पीक जायला लागले. मामा बाकी आम्हाला लई कळत नाही, पण एका गोष्टीवर माझा विश्वास आहे. वारकरीत सुद्धा तवाच जगल तेव्हा शेतकरी जगल. आम्हाला एवढंच कळतं, शेतकरी जगला तरच बाकीच्या गोष्टी जगतेल्या, शेतकरी टिकला तरच बाकीच्या गोष्टी टिकतेल्या. नाहीतर किती मोठा साहेब असला शेतकऱ्यानेच नाही पिकवलं काय खायचं. मामा तुमच्या दरबारात एक विनंती करतो, ते तुमचं लेकरू आहे, तुमच्या पायावर नाक घासतो. मामा आमची एवढी इच्छा आहे. मला माहिती आहे अजून पावसाळ्याचा दिवस पुढायचं, मला माहिती आहे मामा अजून पाऊस पुढा आहे, पण तुम्ही सर्व सत्ताधीश आहे मामा, तुम्ही मनात आणल्यावर कुठलीच